नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। आज मी रात्रीचं जेवण तुमच्यासोबत शेअर करते। मी जेवणामध्ये अशी मिक्स कडधान्याची भाजी बनवत आहे। या कडधान्यामध्ये छोटी चवली आहे, मूग, मटकी आणि मसूर आहे। हे कडधान्य मी रात्री पाण्यात भिजत घातले होते। सकाळी पाणी काढून कपड्यामध्ये बांधून घेतले होते। रात्रीपर्यंत त्याला असे छोटे छोटे मोड आले आहेत। आता हे धान्य मी स्वच्छ पाण्यात धुवून घेते। भाजीसाठी मी कुकरमध्ये तेल घातलं आहे, आले लसूण बारीक ठेचून घातला आहे, एक मोठा कांदा बारीक चिरून घातला आहे। कांदा तेलावर मऊ झाल्यावर त्यात पाव चमचा हिंग घातलं, अर्धा चमचा हळद घातली, घरचा आगरी मसाला घातला आहे, अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे। आता यात मी हे कडधान्य घालते। कडधान्य पण व्यवस्थित तेलावर परतून घेते, त्याच्यामुळे भाजीला खूप छान चव येते। चवीनुसार मीठ घालते, एक मध्यम आकाराचा टॅमॅटो घातला, सुकं खोबऱ्याचं वाटण घातलं आहे आणि चवीनुसार मी अर्धा चमचा गूळ घातला आहे। व्यवस्थित परतून मी यात आता पाणी घालते। मी सुकी भाजी बनवणार आहे म्हणून पाणी अगदी थोडं घातलं आहे। आता या कडधान्यासाठी मी एक शिटी काढून घेतली आहे। बघा, व्यवस्थित कडधान्य शिजून झाले आहेत। वरून थोडी कोथिंबीर घालते। मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। जेवणासोबत मी पापड फ्राय करून घेते। हे पापड पण आगरी पद्धतीचेच आहेत। पापडांच्या जोडीला मी कुरडयाही तळून घेते। जेवणामध्ये एकच भाजी असली की तोंडी लावायला थोड्या पापड कुरडया असल्या की खूप छान लागतात। ह्या आमच्या आगरी पद्धतीच्या तांदळाच्या भाकरी आहेत। आमच्या आगरी लोकांच्यात रात्रीच्या जेवणामध्ये तांदळाची भाकरीच खाल्ली जाते। कमी प्रमाणात चपात्या बनवल्या जातात, जास्त करून तांदळाची भाकरी खाल्ली जाते। मी बनवलेला व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। ह्याच्यासोबत मी कांदा आणि काकडीही कापली आहे। तयार आहे आमचं रात्रीच्या जेवणाची थाली। जेवणानंतर आमच्या घरी अशा प्रकारे तांदळाची कण्हेरी पेज बनवली जाते। कोणाकोणाच्या घरी अशी जेवल्यानंतर पेज पितात, कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।